स्वागत आहे वर्ड्समध्ये म्हणजे फूड अँड ट्रॅव्हल्स. तर आजचा व्लॉग कशाबद्दल आहे तुम्ही माझ्या लुकवरून ओळखू शकता. तर आजचा व्लॉग आहे आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. ती आमच्या कॉलनीमध्ये ती साजरी होते. तर आपण तिथे जाणार आहोत आता. तर त्यासाठी थोड्या वेळाची बांधा. जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें तानी है माहे भवानी. उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. सारी दीवारें भी सारी तलवारें भी तुमने दुश्मन की अब तोड़ दी है. आई थी आंधियां जिस दिशा से यहाँ उस दिशा मोड़ती है.
भरी जो भी बरसा बरसा बरसे थे आए होठों पे हंसी अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी हम चट्टान से डटे कभी ज़्यादा से हटे हमने बात यही मत में गाने गए बात हमने जब जब शमशीरें ताने गए माहे भवानी सर्वांनी टाळ्या मराठे सरसावनी भाला संख्या दुप्पट रिपुची परिते निकराने लढती हर हर गर्जनी समर रंगणी तुटोनिया पडती खडगाचे खणखणाट त्यामध्ये शर सणसण येते मारण मरणा वीण नेण ते वीर रणी रंगते स्वागतम शिवजयंती उत्सव मंडळ आपणा समोर सविनय सादर करीत आहेत पावन खिंड पावन खिंड महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती थोरवती महाराजांची कीर्ती अशी थोर स्वराज्याचा निर्मिती तोर अशा तुफानाला रोखाया कुणी शत्रू नाही थोर अफजल खान वधाची बर का अफजल खान वधाची सर्वांनी चांगली धास्ती घेतली होती कुणीही सरदार महाराजांविरुद्ध पुढाकार घेत नव्हता अशी परिस्थिती ही तटली सरदार तलवार हटली चिंतेत पडी बेगम दरबारी अशी बटली काय म्हणतात बडी बेगम सलामत खां सिद्दी जौहर हमने ये तय किया है कि भारी फौज भरपूर खजाना और जबरदस्त तोपखाना तुम्हें देकर सिवा को जड़ से उखाड़ने के लिए भेज दिया जाए जरूर मरहबा मरहबा सुभान अल्लाह बडी बेगमनं चाल चालली सिद्दी जोहरची स्तुती करून त्याचा मान सन्मान करून त्याला मानाची तलवार देऊन त्याला स्वराज्यावर चालत केलं सिद्दी थोर असा सरदार सिद्दी थोर असा सरदार हबडी त्याची तलवार 40,000 सैन्य घेऊन चालून येते स्वराज्यावर मध्यंतरी कपटी औरंगजेबानं डाव साधला स्वराज्याचं दुखणं पाहून शाहिस्ते खानाला 5,00,000 सैन्यानिशी स्वराज्यावर चालत केलं ही आक्रमणाची बातमी आऊसाहेबांना हेरांमार्फत कळाली आणि आऊसाहेबांनी दरबार बोलवला क्षत्रिय कुलावतस सिंहासनाधीश्वर व ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज येत आहे हो आऊसाहेब आता दुहेरी संकट आहे आदिलशहा आणि मुघल पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर चालून येत आहे आम्हास असे दिसते की सिद्दी जोहर स्वराज्यात जास्त धुमाकूळ घालेल तो चिडखोर आहे त्याला मुलूक काबीज करायचा आहे त्यामुळे काहीही करून त्याला मुलखाबाहेर थोपवणे जास्त जरुरीचे आहे पण कसे आऊसाहेब जर सिद्धी आणि मोघल एकाच वेळेस येत असतील तर त्यांचे आपसात भांडण लावून देऊ की गनिमी कावा असताना कसली बी फिकर नाही बघा वा विचार तर छान केलात पण एक मात्र विसरलात दोघांचीही लष्करे लढतील ती स्वराज्याच्या धर्तीवर आणि यात भरडली जाईल ती सामान्य निष्पाप जनता
मोगलशाही आणि स्वराज्यात फरक तो कोणता? त्याऐवजी त्यांना स्वराज्या बाहेरच ठेवलं तर ते जास्त फायदेशीर. आऊसाहेब, आम्ही सिद्धीला मोठ्या शिताफीने पन्हाळ्याकडे घेऊन जाऊ. आम्ही घाबरून पळतो आहोत हे पाहून त्याला चेवचणे. तो आमचा पाठलाग करतो. आम्ही पन्हाळ्यावरच राहू. पन्हाळा झुंजता गड आहे. विचार तर नामी आहे शिवबा. पण आऊसाहेब, शाहिस्ते खान स्वराज्यात घुसणार. तो स्वस्त बसणार नाही. रयतेश छळेल, हाल करेल तोही भयंकर. शाहिस्ते खानास आम्ही पाहून घेऊ. आऊसाहेब, आपण होय शिवबा, आम्ही शाहिस्त्यावर दबाव आणू. प्रसंग बाका आहे. दोन्हीही लष्करे दोन्हीकडे लढत ठेवू. यशस्वी भव. अशी युक्ती नामी लढविली, अशी युक्ती नामी लढविली, जिजाऊंनी पाठ राखण केली. सैन्य दलाची हालचाल झाली आणि पन्हाळ्यावर कूच त्यांनी केली. आणि महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. महाराजांचा अंदाज अचूक ठरला. सिद्धी स्वराज्याकडे न जाता पन्हाळ्याला वेढा घालून बसला. आणि बघता बघता 3 महिने निघून गेले. जोहर साहब, आखिर कब तक हम यहाँ पर यूं ही डेरा डाल कर बैठे रहेंगे? मसूद, यह सिवा के बच्चे को कभी न कभी तो बाहर आना ही होगा. आखिर यहाँ रसद रोक कर जो बैठे हैं, रसद खत्म होते ही बाहर आएगा. तब तो आमना सामना होना ही है. तब दिखाऊंगा उसे इस जौहर की शमशेर का कमाल. इंशाअल्लाह. सिद्धीचा डाव सफल ठरला. गडावरची रसद संपत आली. महाराज विचार करत होते की कदाचित पावसाच्या जोराने तरी सिद्धी वेढा हटवेल. पण तसं झालं नाही. महाराज, विशाळगडाकडे जाण्याच्या मार्गावर तशा छावण्या कमीच बघा. तो मार्ग निवडला तर तिकडे सुरव्यांचा वेढा आहेच. तो फोडला तर काम होतंय बघा. हो, पण तोवर तर सिद्धीला जुगत कसा ठेवायचा? गणिमी काव्याचा बाळकडू विसरला होय. तहाचं बोलणं करत सिद्धीला गुंतून ठेवायचं. सिद्धीच्या सैन्याला गाफील करायचं आणि मोका मिळताच विशाळगड गाठायचं. पण महाराज, तहाची बोलणी करायला कुणाला बी कसं पाठवणार? तो सिद्धी काय खुळा आहे वय? आणि आपल्याकडे थोडीच दुसरं शिवाजीराज आहे. मी होतो की शिवाजी राजा? असं बी समदे म्हणतात. शिवा तू राजासारखा दिसतो बघ, फक्त कपडे चढवायला उशीर. आज संधी मिळते बघा, नाही म्हणू नकासा. अरे शिवा, तू शिवाजी होणार, पण तुला याचे परिणाम ठाऊक आहेत का? मरण मरण म्हणतासा होय? अहो, मरण तर कवा बी आहे की. पर शिवा काशीत होऊन मरे पतूर, शिवाजी राजा होऊन मेलेलं कुणाच्या बी नशिबी असतं होय. अशा मावळ्यात तो शिवा, अशा मावळ्यात तो शिवा, तहाचा धडला सांगावा, डोक्यात लढविती कावा, सिद्धीला असाच कवावा. महाराजांनी सिद्धीला चकवण्यासाठी तहाचे बोलणे करायला माणूस पाठवला. आणि मग शिवा काशीत शिवाजी महाराज बनला. आणि मग ठरल्याप्रमाणे तसा वेश त्यानं घातला, तसा वेश त्यानं घातला, हो तसा वेश त्यानं घातला, तसा वेश त्यानं घातला. गोटात गेला जाण त्याची नसे हो सिद्धीला. करील कोणी कल्पना युक्तीला, प्रति शिवराय तेथे आला हो जी जी जी. प्रोत्साहित करायचा बरं ना. पण फाजल खानानं त्याला ओळखलं आणि मग दैवान दगा तिथं दिला, दैवान दगा तिथं दिला. शिवाला त्यानं ओळखला, शिवाला त्यानं ओळखला. शिवसिद्ध असे मृत्यूला, शिवसिद्ध असे मृत्यूला. सरकन काढलं कटरीला, सरकन काढलं कटरीला. पोटात त्यानं भोसकला, पोटात त्यानं भोसकला. शिववेदनेनं कनवळला, शिववेदनेनं कनवळला, शिववेदनेनं कनवळला. अरे हाट सिद्धी, आता कसले महाराज मिळतात तुला? आता निसटले ते. माझं काम फत्ते झालंय. महाराजांच्या नावानं मरण येतंय, हेच माझं भाग्य. मुद्रा, आता शेवटचा मुद्रा. आखिर ये शिवा ऐसे वफादार आदमी लाता कहाँ से है?
अशा या नामी आणि शूरवीराचे बलिदान हे स्वराज्य उभारणीच्या कार्यात चिरेबंद ठरले आणि महाराज बाजीप्रभूंना घेऊन 1200 मावळ्यांनीशी 12 जुलै 1660च्या पावन रात्री विशाळगडाकडे निघाले. जोहरनं मसूरला महाराजांच्या मागं लावलं. सबंध रात्र धावून समदे मावळे थकले होते. बाजी सारी रात्र तटी चढून ऊर फाटले आमच्या मावळ्यांचे. बाजी झुंजही द्यावीच लागली, कारण समोरही गनिम आणि पाठीमागेही गनिमच. त्यापेक्षा पाठलाग करणाऱ्या गनिमास येथेच तूप. महाराज, निम्मे मावळे घेऊन आपण विशाळगड गाठा. हा बाजी ही खिंड इथं झुंजवत ठेवी. नाही बाजी, कसं शक्य आहे ते? ह्या शिवाजीला आपल्या मावळ्यांपेक्षा स्वतःचा जीव का प्यारा? नाही महाराज, लाख मेलं तरी चालत, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे महाराज. गनिम जवळ येत आहे हो! महाराज निघा, माझा ऐका. वयाच्या अधिकारानं सांगतो, तुमच्यापेक्षा मोठा आहे. फक्त एकच करा, तो दूरवरचा विशाळा गाठल्यावर तोफांचे 5 बार करा, म्हणजे आम्हाला कळेल की आमचा राजा सुखरूप पोहोचला. महाराज निघा, मी तुमच्या पाया पडतो. महाराज निघा. बाजी, तुम्ही आम्हाला जिवंत परत हवे आहात. जय भवानी. जय भवानी. भावंडो, महाराज गडावर पोहोचेपर्यंत आपल्याला ही खिंड पाहिजे. हिशोब सरळ आहे. आपण 150 ते 1,500 प्रत्येकाला जागा कापायचे. हर हर गर्जना भयंकर केली, गर्जना भयंकर केली, कोपली काळी सेना सागर खवळे मोठा, काळी टापा, वीर झुंजाया घेतचे पाहुजी, वीर झुंजाया घेतचे पाहुजी. बाजी प्रभू हातात भाला घेऊन आवेशानं लढत होते. जणू त्यांच्या अंगी महादेव संचारला होता. त्यांच्या भाल्याच्या पट्ट्याच्या आत आता कुणाला शिरता येत नव्हतं. शेवटी शत्रूनं गनिमी डाव केला, बंदूक भरली आणि बाजीच्या छातीचा नेम धरला. ती गोळी सरकन आली, त्या कालीवर मी ती घुसली. श्री बाजी विवहळ पडला, मागुती काहीसा उठला, बेहोश वीरवर वदला. हर हर अरे तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, अंचला घाल स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. महाराज गडावर पोहोचले नाही. तोफांचे 12 अजून झाले नाही. बाजी, तो दूरवर दिसणारा विशाळा पहा बाजी. ती मावळे चढताना दिसतात बाजी. आणि ते काय पार झाले बाजी, पार. तोफांचे 12 झाले. महाराज गडावर पोहोचले. महाराज, या बाजीचा शेवटचा मुजरा घ्या. महाराज, या बाजीचा शेवटचा मुजरा. हर हर महादेव. अशा प्रकारे बाजी व इतर मावळ्यांच्या बलिदानाने ती घोडखिंड खऱ्या अर्थानं पावन झाली आणि त्या घोडखिंडीचं नाव झालं पावनखिंड. पावनखिंड युद्ध झाले, पावनखिंड युद्ध झाले, पावनखिंड युद्ध झाले, पावनखिंड युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला खिंडीचा घाट. लावली गुलामीची हो वाट, मराठशाहीचा मांडला थाट जी. बोला शिवछत्रपती महाराज की जय. भवानी, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी. धन्यवाद. आपण सर्वांनी मंडळाचे सदस्य आहेत. नमस्कार. नमस्कार करते. तर आता
14 वर्ष झाली का ताई साजरा करतो. प्रत्येक वर्षी आम्ही शिवजयंतीला असंच साजरा करतो. काय म्हणलाय? हे आम्ही तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करतो. तारापुराम शक्ती 1 and 2 चे कर्मचारी होते. सर्व महाराष्ट्राच्या बाहेरचे सर्व एकत्र येऊन आम्ही शिवजयंती साजरी करतो. थँक्यू, धन्यवाद. बोलायला पाहिजे होतं. हाय. देऊ का? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आणि महाराजांचे औक्षण करावे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. नाही लक्ष. तसेच कुलकर्णी सर यांना पण विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून जन्मोत्सव आपण इकडे साजरा करीत आहोत. जय भवानी. संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर अगदी जगभर त्यांचा जन्मोत्सव साजरा होतो. आपण या ठिकाणी तारखेप्रमाणे करत आहोत. तसेच मी विनंती करेन जय भवानी. संपलेला आहे. आम्ही घरी आलेले आहे. मी चेंज केलेला आहे. तर तुम्हाला आजचा माझा लुक कसा वाटला? जर काही चुकत असेल तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट आम्हाला करून नक्की सांगा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.